विमान माय केलं सपास फुवार माझ्या विमानात विमान माय केलं सपास फुवार माझ्या विमानात विमान माय केलं सपास फुवार माझ्या विमान विमान माय केलं सपास फुवार माझ्या विमान विमान माय केलं सपास फुवार माझ्या विमानात विमान माय केलं सपास फुवार माझ्या विमानात विमान माय केलं सपास फुवार माझ्या विमान विमान माय केलं सपास फुवार माझ्या विमान विमान माय केलं सपास फुवार माझ्या विमानात विमान माय केलं सपास फुवार माझ्या विमानात विमान माय केलं सपास फुवार माझ्या विमान विमान माय केलं सपास फुवार माझ्या विमान विमान माय केलं सपास फुवार माझ्या विमानात विमान माय केलं सपास फुवार माझ्या विमानात विमान माय केलं सपास फुवार वाव खूपच सुंदर एनर्जेटिक परफॉर्मन्स रोहितची एखाद्या मुलीला लाजून इतकं सुंदर नृत्य तू केलं हे रोहित खूपच सुंदर जोरदार एकदा रोहित साठी आता नुकत्याच झालेल्या रोहितच्या नृत्यावर अमित सागरे यांच्याकडून 100 रुपयाच्या पारितोषिक प्राप्त झालेले आहे। संदीप मडामे यांच्याकडून 100 रुपये, संजय कठारे यांच्याकडून 100 रुपये, राजेंद्रजी बडोले सर यांच्याकडून 100 रुपये, विजयजी जांभूळकर यांच्याकडून 100 रुपये, राजेशजी भास्कर यांच्याकडून 100 रुपये। मी रोहितला विनंती करते की आपला
महेश टेंभुर्णीकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचे पारितोषिक रोहितला प्राप्त झालेले आहे. मी रोहितला विनंती करेन की आपलं बक्षीस आणि मान्यवरांच्या हस्ते घ्यावं. केंद्राची साखरे सरांकडून सुद्धा 100 रुपयाचे बक्षीस रोहितला प्राप्त झालेलं आहे. प्रेमलताई बनसोड आणि छायाताई भास्कर मॅडम आपल्यास विनंती आहे, आपण कृपया हे पारितोषिक रोहितला प्रदान करावे. मित्र हो, ज्याप्रमाणे सूर्याची तेज, सागराची खोली आणि आकाशाची उंची शब्दात मांडता येत नाही, अगदी तसेच बाबासाहेबांची महती सुद्धा शब्दात सांगणे केवळ कठीण आहे. या अगोदरची परफॉर्मन्स आपण बघितलेली होती. यांची पहिली प्रस्तुती बाबासाहेब सुद्धा त्याच परिस्थितीतून पुढे आलेले होते. त्यांनी इतकं सगळं जातीयतेचे, अस्पृश्यतेचे चटके सहन केलेले होते. अगदी तळागाळातील लोकांना वर आणण्याचे काम ज्यांनी केलं असे बाबासाहेब माणसाला माणूस म्हणून जगता यावे म्हणून अविरत आमरण लढा त्यांनी दिला. असे आमचे बाबासाहेब ज्या हिंदू समाजात स्त्रियांना अगदी दुय्यम दर्जाचे मानले जायचे, त्या स्त्रियांना चूल आणि मूल इथून बाहेर काढलं आणि त्यांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बसवला. इतके अधिकार देणारे आमचे बाबासाहेब यांचा जन्म हा 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील महू या गावी होतो. तर चला तर आपण त्यांचा जन्मोत्सव पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर